वनमहोत्सवात सुमारे 450 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। नुकताच पाऊस झाल्यानं सलग समतल चर पाण्याने भरल्या होत्या। येणाऱ्या पावसात झाडांची लागण होऊन निघावी यासाठी वनविभाग आणि ग्रामस्थ सरसावले होते। वनमहोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ बारामती प्रांताधिकारी संतोष जाधव आणि गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला। यापूर्वी इथं डीप सीसीटी 25 हेक्टर क्षेत्रामध्ये जवळजवळ 9850 रनिंग मीटर सीसीटी खोदकाम करण्यात आलेलं होतं आणि त्याच्या भरावावरती आज आम्ही उत्तम प्रजातीचे आवळा, चिंच, सीताफळ, नीम, करंज, वड, पिंपळ, उंबर अशा प्रकारचे जवळजवळ 5000 रोप आम्ही इथं लागवड करण्यात आलेली आहे। हिवरे बाजारमध्ये जे काही जलसंधारणाची मनुष्याची कामं झाली आहेत त्यातून प्रेरणा घेऊन गावातल्या युवकांनी पुढाकार घेऊन जी काही जलसंधारणाची कामं सुरू केली आहेत त्याचाच मूर्त स्वरूप आपल्यापुढे दिसत आहे। याच्यामध्ये वन खातं, ग्रामविकास खातं यांच्या सहकार्यानं तसेच आपले जे MRGS योजना आहे त्याच्या अंतर्गतमध्ये या गावाच्या 172 विहिरी त्या सर्व विहिरींचं पुनर्भरण पूर्ण केलं आहे। त्याचप्रमाणे वन खात्याच्या जे काय 25 हेक्टर जमिनीवर डीप सीसीटी काढून तीही फक्त लोकसहभागातून पूर्ण 10 लाखाचं काम 1 लाख रुपयामध्ये बसवून डीप सीसीटी काम पूर्ण केलं आहे। त्याचप्रमाणे नाला खोलीकरण आणि सरळीकरण हे लोकसहभागातून आपल्या ह्या गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन काम पूर्ण केलं आहे। वनक्षेत्रात 25 हेक्टर माळरान जमिनीत लोकसहभागातून सलग समतर चर खोदण्यात आली आहे। चरमधून निघालेल्या माती बांधाला झाडांची लागवड करण्यात आली। यामध्ये वड, पिंपळ, आवळा, चिंच, काशी, कडुनिंब, सीताफळ, करंज, बांबू, शिस या झाडांचा समावेश आहे। वनमहोत्सवानिमित्त कुंडवडी कप येथील विद्यार्थी आणि सोनेरी सुपेचे विद्यार्थी यांचा कॅम्प आयोजित करून आज वनमहोत्सव साजरा करण्यात आला। या ठिकाणी 5000 वृक्ष लागवड करण्यात आले। आम्ही उंडवडीच्या शाळेच्या वतीने इथे वृक्षारोपण करण्यासाठी आलो होतो। येथे आम्हाला येऊन खूप आनंद झाला। आम्ही 5000 वृक्षांचे वृक्षारोपण केले। 3 तासातच तब्बल 5000 झाडांची लागवड विद्यार्थ्यांनी केली। या उपक्रमात मोठ्या उत्साहात ग्रामस्थ, महिला, वनकर्मचारी, युवक सहभागी झाले होते। विजय मोरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बारामती।